नमस्कार मित्रांनो. आज एका नवीन गोष्टीला, नवीन घटनेला आणि नवीन चर्चेला उधाण आलेलं आहे आणि ते म्हणजे की सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची घेतलेली भेट. या एका गोष्टीवरून सध्या सुरेश धस हे सोशल मीडियामधून ट्रोल केले जात आहेत. त्यांच्यावरती वेगवेगळे मतं मांडले जात आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. मित्रांनो, की मुळामध्ये जेव्हा सुरेश धस हे सर्वसामान्य माणसांचा आवाज होऊन सर्वसामान्य माणसांसाठी जेव्हा बोलायला लागले, तेव्हा लोकांनी त्यांना डोक्यावरती घेतलं. अक्षरशः लोकांच्या गळ्यातील ताईत ते झाले आणि एक गोरगरिबांचा नेता, गोरगरिबांचा आमदार म्हणून त्यांच्याकडे संबंध महाराष्ट्र पाहू लागला. आणि हे तितकंच खरं आहे की सुरेश धस हे जेवढ्या ताकदीनं, जेवढ्या हिमतीनं सर्वसामान्यांची बाजू मांडतात, तेवढ्या ताकदीनं आणि तेवढ्या उमेदीनं बाजू मांडणारा आत्तापर्यंत आपण माणूस दुसरा पाहिला नाही. ही वास्तवता आहे. परंतु त्यांच्याकडून चुकून म्हणा किंवा राजकीय दबावातून म्हणा किंवा वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून म्हणा, त्यांच्याकडून जी कालची घटना झाली त्या घटनेमधून कोणालाही शंका येऊ शकते. आता सुरेश धस यांनी त्या घटनेचं, त्या भेटीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. धनंजय मुंडे यांची तब्येत बरोबर नव्हती, त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं होतं, म्हणून ते भेटायला गेले असं त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. परंतु ते स्पष्टीकरण कधी केलं, तर जेव्हा बावनकुळे यांनी त्या गोष्टीविषयी खुलासा केला तेव्हा. खरं तर बावनकुळेंनी खुलासा करण्याच्या अगोदर जर सुरेश धस यांनी हा खुलासा केला असता तर त्यांची विश्वासार्हता अजूनही वाढली असती. परंतु त्रयस्थ व्यक्तीनं तुमच्या भेटीचं मर्म आणि कारण जेव्हा समोर मांडलं, तेव्हा त्यावरून नक्कीच शंकेला या ठिकाणी वाव मिळतो. हेही तितकंच सत्य आहे. खरं तर जेव्हा तुम्ही राजकीय नेते म्हणून सर्वसामान्यांच्या अत्यंत संवेदनशील असलेली ही केस जेव्हा हँडल करता, त्या केससाठी लढता, तेव्हा ज्यांच्यावरती तुमचे आक्षेप आहेत आणि ज्यांच्या भोवती हा फास विणला जातो आहे, त्या आकांच्या भेटीसाठी जाणं आणि ती भेट टाळणं शक्य देखील होतं. आणि तसं ते संयुक्तिक देखील आहे. त्याचं कारण असं की तुम्ही एखादा फोन त्यांना केला असता, त्यांची फोनवरून चौकशी केली असती किंवा एखादा मध्यस्थ पाठवून तब्येतीची विचारपूस करता आली असती. कारण तुम्ही आज एक स्वतः लोकप्रतिनिधी जरी असले तरी आज सर्वसामान्य माणसांचा तुम्ही चेहरा आहात, ही गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट की जेव्हा सुरेश धस यांनी हे स्पष्टीकरण देत होते, तेव्हा त्यांनी सांगितलं की पुढच्या 2-3 दिवसामध्ये ज्या गोष्टी मी बाहेर आणणार आहे आणि ज्या मी मांडणार आहे त्या महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये भेट ही महत्त्वाची नाही. जर त्या गोष्टी खरोखरच धस साहेब पुढे आणणार असतील तर त्यांनी त्या आणल्याशिवाय आणि त्याचा इथून पाठीमागे जसा त्यांनी पाठपुरावा केला, अगदी तसाच पाठपुरावा पुढे जर दिसू लागला तर निश्चितच त्यांची ही जी मलिन झालेली प्रतिमा आहे, जो त्यांना आज डाग लागतोय, तो निश्चित धुवून जाईल आणि लोक पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास टाकतील. म्हणून विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आज तरी सुरेश धस यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही आणि म्हणून त्यांना ही सत्व परीक्षा द्यावी लागेल आणि त्यांना हे पटवून द्यावं लागेल की मी सत्याच्याच बाजूने आहे, मी सत्याच्याच लढ्यासाठी लढतोय, हे त्यांना पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल. आणि त्यासाठी त्यांना इथून पुढच्या गोष्टी, इथून पुढचा लढा अत्यंत सक्षमपणे, अत्यंत संवेदनशीलपणे आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन लढावा लागणार आहे. तरच इथून पुढे लोक त्यांच्यावरती विश्वास टाकतील. अन्यथा धस हे इतर राजकारण्याप्रमाणेच आहेत.
राजकारणाचाच एक भाग आहेत आणि हे सर्व एकत्र मिळून सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यात धूळफेक टाकत आहेत, अशी भावना लोकांची होईल आणि ती होऊ द्यायची नसेल तर याशिवाय धस साहेबांसमोर दुसरा पर्याय नाही, असं या निमित्ताने वाटतं. त्यावेळी इथेच थांबूयात. धन्यवाद.